नसा नसात क्रिकेट भिनलेला आहे आणि लहानपणापासून छंद कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. विनंती केली जाते पंच, तुमच्याकडे देखील जबाबदारी आहे. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. यानंतर होणारी लढत नाणीज आणि ग्रामीण स्टार. आपण टॉस साठी यायचं आहे. पहिला बॉल पुलर लेनचा होता. कव्हरला बॉलला खेळले जात आहे. दिशा दिली आहे फक्त. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु पैकी अचूक नाहीये. त्याचा फायदा घेतलाय पहा. जिथे एक धाव येणार होती तिथे 2 धावा येत आहेत. पहिल्या बॉलवर 2 धावाला टीमचा अकाउंट ओपन केलाय. संयमी क्रिकेट आहे कारण चांगल्या बॉलवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार हेच तर क्रिकेट आहे. सिंगल डबल वर जास्त भर दिला जातोय. रुपेश राणे एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळते. चेहऱ्यावर अनुभव दिसतोय. समोर रसिक आहे, त्याची बॅट बोलली होती. मगाशी 2 बॉल फेस केले होते. दोन्ही बॉलवर 2 षटकार खेचले होते. तो फलंदाज थोडं साफ टक्कर होता. सरळ बॉलला पाठवलाय. वाईड स्लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. शानदार दमदार सिक्सर. टॉप ट्रॅकर आहे. ओइलला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. बॉलला शत्रूच बनवलाय. सलगचा दुसरा षटकार. विनंती केली जाते. सोमनाथ नाणे या क्रिकेट टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. ग्रामीण स्टार क्रिकेट टीम कॅप्टन आपण या. लास्ट अँड फायनल कॉल आहे. धावफलक टोटल पाहिलं तर 14 आकड्यावर पोहोचलाय. काय फलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर सलगच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचतायत रसिक. चांगली बॅटिंग सुरू आहे. रबर बॉल आहे. त्या बॉलचा अंदाज देखील येत नसतो. कारण आपण टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळत असतो टेनिस बॉलने. यावेळी सुद्धा वेग होता, प्रचंड होता. फिंगर रोल केल्यात. स्विंग अँड मिस झालाय. चांगली गोलंदाजी केली जाते. बोटांचा वापर केला आता. रुपेश राणे मी सुद्धा काही कमी नाही आहे. मी सुद्धा कमबॅक करू शकतो. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. स्वतःमधील झालेल्या चुका स्वतःला सुधारायच्या आहेत. स्ट्रायकिंग इला रसिक आहे. उर्द विकेट गोलंदाजी. ओ यावेळी सुद्धा अप ट्रॅकर होता. औंचून मारलाय. सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर. चांगली बॅटिंग सुरू आहे. रसिकच्या बॅट मधून सातत्याने षटकार येत आहेत. धावफलक टोटल पाहिलं तर 20 आकड्यावर पोहोचले. उत्कृष्ट गुणलेखन राजेश गाडी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील सरस स्वागत. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून देखील गुणलेखकाकडे पाहिलं जात आणि उत्कृष्ट गुणलेखन केल्यामुळे समालोचन करताना सुद्धा सोपं होत आहे. रुपेश आहे. ओ यावेळी सुद्धा वेग होता. पुलर लेनचा बॉल होता. प्रत्युत्तर देण्याची ताकद नव्हती. पंचांचा सिग्नल पहिल्या षटकाचा काही संपलाय. डॉट बॉलने पहिल्या षटकाचा काही संपतोय आणि धावफलक 20 या आकड्यावर पोहोचल्या. 20 धावा झाल्यात. सामना 3 षटकांचा आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना महत्वाचा आहे. हरलात तर संधी नसणार आहे. नॉकआउटचे सामने आहेत त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सामना हा जिंकावाच लागेल. संघर्षमय प्रवास आहे. आता मात्र स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर फायटर जेट कीर्तन तिरलोटकर पाहायला मिळेल. उंची लहान कीर्ती महान. छोटा पॅकेज बडा धमाका. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी दाखवलाय कीर्तन मध्ये काय पॉवर आहे. केतन नावाचे जे खेळाडू असतात ना ते नेहमीच घातक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. आकाश गाडी याला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आला. स्ट्रायकिंग एंडला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा स्टार मिस्टर कीर्तन तिरलोटकर. शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पाऊस देखील नाही तरी सुद्धा घसरत आहेत. पावसाळी स्पर्धा म्हटल्यावर पाऊसची देखील आवश्यकता आहे. तो देखील काही क्षणात येऊ देखील शकतो. पाऊस आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धा वेगळंच नाद आहे. किंवा सिंगल धाव तिकडे घेतली गेली. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग रसिक आहे. हा ट्रॅकर होता. समोर उडवलाय.
सरळ एक टप्पा घेत बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 4-4-4 चौकार. धावफलक टोटल 25 या आकड्यावर पोहोचले. पाव शतक हे फलकावर लावलंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आकाश आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी बॅट चपलो वरती राहतोय. यष्टीरक्षक ऋतिक कडून चूक झाली आहे. चुकीला माफी तर क्रिकेटच्या पटलावर नाहीये. ही कॅच कोणाची होती? ते रसिकची होती. येणारा काय तुम्हाला सांगेल कॅच किती महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस. थोडीशी डिलाय पाहायला मिळाली. असं वाटलं हा बॉल लगेच माझ्या हातामध्ये बसू शकतो, परंतु असं नाहीये. तुम्ही जर टेनिस क्रिकेटची स्पर्धा खेळल्यानंतर पावसाळी स्पर्धेसाठी आलात, रबर बॉल असतो, तो देखील थोडासा वेगळा असतो. त्याची देखील तुम्हाला सवय करणं गरजेचं आहे. यावेळी सुद्धा फिंगर रोल आहेत. कटरचा वापर झालाय. फिंगर रोल केलेत. ऑफस्टिक वरून बॉल बराचसा बाहेर वळण घेतोय. हीच तर खासियत आहे आकाशची. धावफलक टोटल पाहिलं तर 27 या आकड्यावर पोहोचलाय. 27 धावा झाल्यात. दुसरं षटक हे मात्र प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ तर संपलाय. ओ थोडासा पुढे बॉल होता, पायात होता. ड्राईव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑन मध्ये बॉल येतोय. पैकी देखील अचूक आहे. केवळ एकच धाव. स्ट्राईक एंडला आता फायटर जेट असेल. मेंदरोड गिरिये क्रिकेट मंडळ गिरिया आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. घरबसल्या आनंद घेत आहे स्पर्धेचा. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसायकल, एअर कूलर देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. ओ हो यावी फिंगर रोल आहेत. बॅट पाहिली तर एका साईडला राहिली. बॉल जर काढून गेला संबीने डिलिव्हर्ड झालाय आणि पंचांचा सिग्नल दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. मगाशी पाहिलं तर पहिलं षटक हातात असताना शेवटचा बॉल हा डॉट आला होता. आता सुद्धा तेच पाहायला मिळतंय. धावफलक टोटल 28 या आकड्यावर पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 8च धावा आल्यात. कमबॅक केलाय गोलंदाज आकाश गाडियाने. आपलातून गोलंदाजी त्याची राहिली आहे. षटक क्रमांक 3 कोणाच्या हातामध्ये द्यायचं, परंतु तुमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे तुम्ही कमी कालावधीत चर्चा सत्र घ्या. लगेच सामन्याला सुरुवात करा ही देखील विनंती केली जाते. कारण एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा एक गाव एक संघ धर्तीवर आयोजन केलंय. एखादी स्पर्धा आयोजित करणं एवढं देखील सोपं नसतं. त्यामध्ये खूप सारे कष्ट असतात. ते अमोलजी मोंडकर, निनाजी गाडी, सुरेश गाडी, नितेश मोंडकर, संदीप पुराम आणि तसेच सर्व त्यांची टीम यांनी ते कष्ट घेतलेत आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण निखिलला पाहतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर होता. लगेच ओळखलं बॉलला आणि सरळ बॉलला पाठवलाय. डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. शानदार दमदार सिक्सर. खराब बॉल होता. पिचिंग तर पाहिली लेग स्टिकच्या बाहेरच होती. त्यानंतर काय संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय रसिक याने. रसिक चांगल्या प्रकारे खेळतोय. रसिक गाडी आहे. यावेळी पुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलाय. कारण ज्यावेळी तुम्ही बॉल तो रिलीज करता त्यानंतर तुमचं लक्ष त्या बॉलकडे असणं गरजेचं आहे. नाहीतर या ठिकाणी 2 धाबा सुद्धा बनल्या असत्या. केवळ एकच धाव या बॉलवर येते. धावफलक टोटल पाहिलं तर 35 वर पोहोचलाय. 35 धावा झाल्यात. निखिल नामक गोलंदाज आहे. यावेळी सुद्धा फुलटॉस होता, परंतु थोडासा संयम बाळगलाय. ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव घेतली जाते. कारण केतनला माहिती आहे धावा तर आल्यात. कारण आपली जोडी सुद्धा थांबली आहे. पार्टनरशिप मध्ये धावा होत आहेत. त्यामुळे अजूनही पाहिलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. त्यांनी धावफलक 36 वर पोहोचलाय. स्ट्राईक रसिकला देणं सुद्धा गरजेचं. त्याची बॅट बोलली आणि तेच पाहायला मिळतंय. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळलाय. उंच उंच आणि हा उंच बॉल गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. गरज होती, गरज ओळखली आणि या बॉलला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. रसिक गाडी नावाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही टीमचे मुख्यच खेळाडू आहेत.
ज्यावेळी एसटी रक्षक ऋतिक यांच्याकडून चूक झाली, तो झेल सुटला आणि त्यानंतर धावफलक 42 आकड्यावर पोहोचले. वैयक्तिक 40 धावा या मात्र रसिकच्या आहेत. या विकेट शेवटच्या क्षणी तो बॅटला बॉल स्पर्श झाला, जी लहर आणि चूक झाली ऋतिक कडून. सहज बॉल तो त्या गोलंदाजीकडे दिला आला असता. अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. 2 धावा बनल्यात. धावफलक टोटल 44 आकड्यावर पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 44 धावा झाल्यात. हाफ ट्रॅकर खूपच लांब पाठवलाय बॉलला. शत्रूच बनवलाय बॉलला. तसं हवाई सफर जा 7 धावांचा प्रवास करून सिक्सर. आणि या षटकाराने सांघिक धावफलक 50 आकड्यावर पोहोचलाय. अर्धशतक फलकावर लावलाय. केवळ 18 बॉलला सामोरे गेले केतन आणि रसिक गाडी. आणि वैयक्तिक 48 धावा रसिकच्या झाल्या. त्या जोरदार टाळ्या आपण वाजूया रसिक साठी. 2 धावाने फक्त त्याचं अर्धशतक हुकलं. एकदा बॅट उंचावून दाखवा रसिक. यस, रसिक बॅट दाखवत आहेत. चांगली बॅटिंग त्याने केली. षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅट मधून झाली. म्हणजे विजयासाठी आता 51 धावांचं लक्ष आहे. 18 बॉल मध्ये 51 धावा बनवायचे. वानिवडे क्रिकेट टीमला कशा प्रकारे पाठलाग होणार आहे मात्र दुसऱ्या 17 मध्ये नक्की पाहायचंय. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा ऋतिकचं वादळ पाहायला मिळेल. हेमंत देखील आहेत, रुपेश आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा तारे सितारे आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा धावा कमी असू शकतात ते. पण तो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चितचा आहे. आणि क्रिकेटचा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणार आहे. कधी क्रिकेटचा खेळ रंग बदलेल आपल्याला समजू शकत नाही. तिरलोट या क्रिकेट टीमने आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि वानिवडे क्रिकेट टीमने सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ती धाव संख्या रचली आहे.
ओ यावेळी हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झाले. ऑफसाइड ऑफस्टम बॉल ठेवलाय, थोडासा पुलर लेन्सचा होता, सरळ निघून गेलाय बॉल. सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. सिंगल डबल घेणं देखील गरजेचं आहे, कारण 51 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. केवळ 3 षटके आहेत. 18 बॉल तुमच्याकडे आहेत, त्यामध्ये 2 बॉल तुम्ही गमावल्यात. म्हणजे अजूनही 16 बॉलच असतील आणि 16 बॉल मध्ये 51 धावा तुम्हाला कराव्या लागतील सामना जिंकायचा. तर लॉफ्ट केलाय, उंच आहे, हवेत आहे, चित्ररक्षक बनला प्रेक्षक, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. आलोय खेळण्यासाठी, मला काहीतरी माझ्यामध्ये असलेलं टॅलेंट दाखवावंच लागेल. लक्ष थोडंसं मोठं असेल, परंतु जिद्द, आत्मविश्वास माझ्याकडे आहे. 51 धावा सुद्धा मी बनवू शकतो, ही जिद्द चिकाटी घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिले 2 बॉल ऋतिकचे नव्हते, परंतु पुढील 2 बॉल हे मात्र ऋतिकचे होतेच, कारण दोन्ही बॉलला सरळ सीमारेषा दाखवली. त्या दोन्ही बॉलवर 2 षटकार खेचले फायटर जेट केतन तिर्लोटकरच्या विरुद्धामध्ये, कारण दोन्ही स्टार आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत, दोन्ही टीमचे मुख्य खेळाडू आहेत. चला थोडं फास्ट घ्या, विनंती केली जाते. ऑफिशियल्स, पंचा, यावेळी सबमिरिन डिलिव्हर्ड झालाय बॉल. सिंगल डबल देखील घेणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज नाहीये, कारण 12 धावा त्या 4 बॉल मध्ये आल्या होत्या. आता 5वा बॉल सुद्धा डॉट राहिलाय, म्हणजे अजूनही शेवटचा बॉल आहे, 6वा बॉल. यावेळी सुद्धा कव्हरला खेळलाय, थोडस बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, रोहित येतोय, बॉलला थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 14 या आकड्यावर पहिल्या षटकाचा काही संपलाय. बाराला 37 बनवायचे. सामना इक्वल झाला, बराबरी सुटला तर स्पर्धेचा नियम सांगतोय कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे तुम्हाला 12 बॉल मध्ये 37 धावा हे बनवाव्याच लागतील सामना जिंकायचा. तर चमचमते ट्रॉफी पाहायला मिळतात आपल्याला. मुख्य व्यासपीठा समोर जी सायकल दिसते ती कोणाला मिळणार, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असणार एडिशन पहिल्यामध्ये. ऑफिशियल्स पाहायला मिळतात. मेन पंच गिरीश गाडी तसेच तुळशीदास गुरव लेख पंच पाहायला मिळतात, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अरसलान, पहिला बॉल. पंचांचा सिग्नल अजून पेंडिंग आहे, योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. थोडीशी चर्चा केली जाते, बॉल कुठे पिचिंग झालाय, कुठे बॉलची पिचिंग हे देखील चाचपणी केली जाते. विकेटच्या बाहेर बॉल पिचिंग असेल तर नक्कीच 9 देखील असू शकतो. पंच सिग्नल द्या, योग्य तो वाईटचा सिग्नल आहे. पंचांकडून वाईटचा सिग्नल येतो, अतिरिक्त धाव मिळते. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय हेमंत दुसरीकर आहे, गोलंदाजी ट्रॅकवर रसलान वाटकर आहे, नवानगर ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल धाव फक्त घेतली जाईल, यामध्ये शंका नाहीये. पैकी अचूक नाहीये, पैकी अचूक करणं गरजेचं आहे.
रसिक कडून देखील चूक झाली आहे. यावेळी सुद्धा ताळमेळ चुकलाय होणार की नाही. नॉन स्ट्राईक इन एंडला धावबाद. हेमंत बाद झालेत. कॉल केला होता, कॉल बॅक दिला होता, परंतु क्रॉस लाईन झाली. लालच दाखवली गेली आणि त्यानंतर विकेट. हेमंत दुसरकर बाद झालाय. केवळ 2च धावा बॉलवर मिळत आहेत. एक धाव तर बनली होती, फेकी अचूक नव्हती, ओव्हर थ्रो झाला, त्यामुळे ती पावलं वळली, मोर्चा वळला. अजून 2 धावा घेण्यामध्ये आणि त्यामध्ये क्रॉस लाईन झाली आणि हेमंत बाद झालेत. एक मुख्य खेळाडू बाद झालाय. धावफलक टोटल 17 या आकड्यावर पोहोचलाय. 17 म्हटलं तर खतरा होणार आणि कोणत्या टीमला खतरा होतोय पाहूया. दुसऱ्या षटकासाठी अरसलाना आपण पाहतोय. नवानगर एक्सप्रेस आहे समोर. पाहिलं तर हिटमॅन आहे वानिवडेचा मिस्टर ऋतिक बामणे. नवीन फलंदाज आकाश गाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याने दुसरं षटक हातलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या, तोच आकाश नॉस्ट्राकीने येईल. गोलंदाजी ट्रॅकवर अरसलान 51 धावांचा पाठला काय. 17 धावा झाल्यात. 34 धावांची गरज आहे. डीजे मास्टर थोडं लक्ष असू द्या. पंचांचा सिग्नल वाईट चालय. वाईट +1 आहे. टोटल 2 धावा घेतल्या जातील. धावफलक टोटल 19 या आकड्यावर पोहोचलाय. धावफलक टोटल 19 वर पोहोचलाय. अजूनही 32 धावांची गरज आहे. यावेळी सुद्धा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल हाताला जातोय. काही कॉमेंटेटर आहेत, त्यांनी अनेक उपमा दिल्या त्या बॉलसाठी. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशू टू काशी, अशा अनेक उपमा दिल्यानंतर मी सुद्धा एक उपमा दिली आहे. गाडी सोडायची टेंबवलीला, गाडी गेली रेंबवलीला, या प्रकारचा बॉल पेश आहे. अतिरिक्त बॉल फेकला जातोय. धावफलक टोटल 20 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे अजून 31 धावांची गरज. परफेक्ट कनेक्शन नाही झालाय. बॅट अँड बॉल मध्ये तो ताळमेळ दिसला नाही. हा डॉट बॉल राहतोय. अरसलानचं कौतुक आहे. आता अतिरिक्त सातत्याने बॉल फेकत होता. पाहिलं तर 3 बॉल त्याने अतिरिक्त फेकले. सहकार्य केलं. बोनस पॉइंट मध्ये 3 धावा त्यांना मिळाल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला वानिवडेला. यावी उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक केवळ पाहिलं तर 2 धावा घेतल्या जातील. धावफलक टोटल 28 वर पोहोचत आहे. 28 धावा. आठ बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 23 पाहिजे. टीमचा हुकम एका हिटमॅन वानिवडेचा आहे समोर. नवानगर एक्सप्रेस देखील आहे. ओ स्वतःच्या फॉलोथ्रूवर ही प्राइज विकेट आहे. या विकेटच्या शोधात होती. विकेट नाही तर सोन्याची खानच मिळाली आहे. टीमचा मुख्य खेळाडू बाद झालेत एसडीचे.
धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न कॉलिंग नाहीये, चुका होत आहेत. कॉल केलाय, कॉल बॅक दिलाय, परंतु क्रॉस लाईन आहे. विकेटचं पतन. ट्रॅक वर आपण पाहतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर हातली होती, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली होती. आशुतोष गोलंदाजी ट्रॅक वर आहे. नवीन फलंदाज निखिल पांच्या दाखल झाला बॅटिंग साठी. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. पहिला बॉल ऑन साइडला लॉंग लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सुद्धा एसटी रक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का, की डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, नक्की त्याचेच एफर्ट्स राहिलेत. केवळ 2 धावा घेतल्या जातील. धावफलक टोटल पाहिलं तर 31 वर पोहोचत आहे. पाच बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. ओ यावेळी सुद्धा स्विंग अँड मिस झालाय. गोलंदाज टप्पा पडलाय. त्यानंतर सरळ एसटी रक्षक यांचा वेध घेतोय बॉल. एसटी रक्षक यांच्या दिशेने बॉल जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आशुतोष करतोय, कारण मेडन ओव्हर ज्याने आतले या मैदानाचा अंदाज त्याच्याकडे आहे, त्यामुळे आशुतोष चुका नाही करू शकत. यावेळी सुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. अरसलन आहेत, त्यांच्या डोक्यावरून बॉल जातोय सर, सीमा पार, शानदार, दमदार, नेत्रदीपक, सिक्सर. चौदा काही होऊ शकतं. ओ यावेळी सुद्धा बीट झाल्यात. वेग प्रचंड नव्हता, परंतु अचूकता होती त्या बॉलरकडे. एसटी रक्षक यांच्याशी बॉलला पाठवलंय, आणि आता पाहिलं तर 2 मध्ये 14ची गरज आहे. 37 धावा झाल्यात. 2 मध्ये 14 पाहिजेत. आशुतोष आहे, ऑन साईडला मारलाय खेचून, खूपच लांब जा आणि शोधून घेऊन, एवढ्या दूरवर आहे. परंतु यापूर्वी अशा प्रकारचे स्ट्रोक घेणं गरजेचं होतं. थोडासा विलंब झाला, कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं असं म्हणावं लागेल, कारण जे रनआउट मध्ये विकेट गेले. ऋतिक बामनेने महत्वाच्या क्षणी विकेट टाकला. त्यानंतर हेमंत बाद झाले, आकाश सुद्धा बाद झाले. आता समीकरण 1 मध्ये 8 ची गरज. ओ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या पॉलोत्र मध्ये बॉलला थांबवल्याने सामना जिंकलाय स्वामी समर्थ तिर्लोटा क्रिकेट टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वामी समर्थ तिर्लोट क्रिकेट टीम. बॅड लक म्हणावं लागेल बानिवडे क्रिकेट टीमचं. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन.